नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज पौष महिन्यातला रविवार. आमच्याकडे रविवारच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. बाहेर तुळशीपाशी अशा प्रकारे सूर्यदेवांची पूजा केली जाते. रांगोळीने अशी काढून घ्यायची. हाताने आपल्याला जर येत नसेल सूर्यदेवाची प्रतिमा काढायला तर आपण साचेही आणू शकतो व साच्यांनीही काढू शकतो. सगळीकडेच हे पौष महिन्यातले रविवार करत नाहीत, आमच्याकडे करतात. आज आम्ही उपवासही करतो. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, साधं सोपं. आमच्याकडे सर्वजणच करतात ही पौष महिन्यातल्या रविवारची पूजा. यासाठी घाटे म्हणजेच हरभऱ्याचे डाळे, गाजर, ऊस असे सर्व वस्तू असतात आमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याच्यातून आम्ही ही पूजा करत असतो. अशा प्रकारे सूर्यदेवांची प्रतिमा काढून घ्यायची आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकाशिवाय काढलेली रांगोळी पूर्ण दिसत नाही. तसेच त्यांचा हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. वस्त्रमाळ बनवलेली आहे, ती वस्त्रमाळ सूर्यदेवांना घालायची आहे. तिळाचा खूप मान असतो. तीळ आणि साखरेचा. फूल वाहून घ्यायचं. पानाचा विडा ठेवायचा. सुपारी म्हणून गणपती बाप्पाही ठेवायचे. गोपद्म काढून घ्यायचे. माझ्याकडून राहिले होते ते मी काढून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने असते ही पूजा. आमच्याकडे ही प्रथा आहे, त्यामुळे आम्ही करत असतो. जे आमच्याकडे साहित्य उपलब्ध असते त्या साहित्यातून अशी पूजा मांडलेली आहे. तीळ व साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. अगदी सोपी पूजा असते ही. अशा प्रकारे सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे. आम्ही सर्वजणच करत असतो ही सूर्यदेवांची पूजा. अगदी सोपी आहे ही पूजा करायला. आपल्याला कोणता मंत्र स्तोत्र येत असेल तर ही पूजा मांडल्यानंतर आपण ते म्हणून घ्यायचे आहेत. सूर्यदेवांना आपल्याला आरोग्य संपन्न व दीर्घायुषी ठेवा अशी प्रार्थना करायची आहे. सूर्यदेव एकच देव आहे जे आपल्याला दिसतात. अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा करता येते.